सर्वोच्च न्यायालयाच्या पहिल्या महिला न्यायाधीश कोण होत्या? पहा, सर्वोच्च न्यायालयाच्या पहिल्या महिला न्यायाधीश होत्या फातिमा बीबी. ओके, योग्य उत्तर पर्याय क्रमांक 2 फातिमा बीबी. समोरचा प्रश्न, राष्ट्रपतीची बडतर्फी करण्याचा अधिकार कोणाचा आहे? पहा मित्रांनो, राष्ट्रपतीची बडतर्फी करण्याचा अधिकार आहे संसदेला. ओके, योग्य उत्तर पर्याय क्रमांक 1 संसद. समोरचा प्रश्न, भारतीय राज्यघटनेनुसार विधान परिषदेची जास्तीत जास्त सदस्य संख्या त्याच राज्यातील विधानसभेच्या सदस्य संख्येपेक्षा किती जास्त नसावी असे घटनेने ठरविलेले आहे? तर ती 1/3 असावी. ओके, योग्य उत्तर पर्याय क्रमांक 4 1/3. समोरचा प्रश्न, घटनेच्या कितव्या कलमानुसार आर्थिक आणीबाणी पुकारण्याचे राष्ट्रपतींना अधिकार आहेत? पहा, आर्थिक आणीबाणी कोणत्या कलमानुसार पुकारली जाते? ते आहे कलम 360. ओके, योग्य उत्तर पर्याय क्रमांक 3 360 कलमानुसार. समोरचा प्रश्न, राज्यपाल या पदासाठी आवश्यक किमान वयोमर्यादा किती वर्षाची आहे? पहा, जर राज्यपाल बनायचं असेल तर आवश्यक वयोमर्यादा किती आहे? तर ती आहे 35 वर्षांची. ओके, 35 वर्ष लागतं तेव्हा राज्यपाल पदासाठी पात्र आहे व्यक्ती. ओके, योग्य उत्तर पर्याय क्रमांक 4 35. ओके, समोरचा प्रश्न, ग्रामसभेचे सभासद होण्यासाठी किमान वय किती वर्ष असावे? पहा मित्रांनो, जर तुम्हाला ग्रामसभेचे सदस्य व्हायचं आहे तर सभासद व्हायचं आहे तर तुमचं वय किती असावं? 16, 18, 21 की 25? किती वर्ष असावं तुमचं वय? तर पहा, ग्रामसभेचे सदस्य होण्यासाठी आपल्याला 18 वर्ष लागतात. ओके, मग या प्रश्नाचं योग्य उत्तर असेल पर्याय क्रमांक 2 18 वर्षे. ओके, समोरचा प्रश्न, सार्क दक्षिण आशियाई राष्ट्रांची संघटना कोणत्या वर्षी स्थापन झाली? पहा, सार्क ही दक्षिण आशियाई राष्ट्रांची संघटना आहे. ती कोणत्या वर्षी स्थापन झाली? 82, 83, 84, 85? तर ती 85 मध्ये झाली. योग्य उत्तर पर्याय क्रमांक 4 1985. ओके, समोरचा प्रश्न, 19 जुलै 1970 साली देशातील किती प्रमुख बँकांचे राष्ट्रीयकरण करण्यात आले? 19 जुलै 1969 साली देशातील 14 बँकांचे राष्ट्रीयकरण करण्यात आले. ओके, योग्य उत्तर पर्याय क्रमांक 2 14. समोरचा प्रश्न, वटवाघळाचा समावेश कोणत्या वर्गात होतो? पहा, वटवाघळे सस्तन आहे. ओके, योग्य उत्तर पर्याय क्रमांक 4 सस्तन वर्गात होतो. समोरचा प्रश्न, माहिती तंत्रज्ञान कायदा कधीपासून अंमलात आला? पहा, माहिती तंत्रज्ञान कायदा 2000 सालापासून अंमलात आलेला आहे. योग्य उत्तर पर्याय क्रमांक 3 2000. समोरचा प्रश्न, सुंदरबन अभयारण्य कोणत्या प्राण्यासाठी राखीव आहे? पहा, सुंदरबन प्रसिद्ध अभयारण्य आणि ते वाघासाठी राखीव आहे मित्रांनो. ओके, योग्य उत्तर पर्याय क्रमांक 4 वाघ. समोरचा प्रश्न, भारतीय हरित क्रांतीचे जनक म्हणून डॅश डॅश यांना ओळखले जाते? पहा मित्रांनो, भारतीय हरित क्रांतीचे जनक म्हणून डॉक्टर MS स्वामीनाथन यांना ओळखले जातं. ओके, योग्य उत्तर पर्याय क्रमांक 3 MS स्वामीनाथन. समोरचा प्रश्न, हिराकूड योजना निर्मिती ही डॅश डॅश पंचवार्षिक योजनेची निष्पत्ती आहे? हिराकूड योजना निर्मिती ही पहिल्या पंचवार्षिक योजनेची निष्पत्ती आहे मित्रांनो. ओके, योग्य उत्तर पर्याय क्रमांक 1 पहिल्या. समोरचा प्रश्न, द ग्रेट रेबेलियन या पुस्तकाचे लेखक कोण आहेत? द ग्रेट रेबेलियन या पुस्तकाचे लेखक आहेत अशोक मेहता. योग्य उत्तर पर्याय क्रमांक 2 अशोक मेहता. समोरचा प्रश्न, मानव विकास निर्देशांकाचा अहवाल डॅश डॅश पासून दरवर्षी प्रकाशित केला जातो? पहा, मानव विकास निर्देशांकाचा अहवाल 1990 पासून दरवर्षी प्रकाशित केला जातो. ओके, या प्रश्नाचं योग्य उत्तर असेल पर्याय क्रमांक 2 1990. समोरचा प्रश्न, भारत सरकारने घोषित केलेले स्वच्छ जल वर्ष खालीलपैकी कोणते? पहा, भारत सरकारने घोषित केलेले स्वच्छ जल 1 2 3 4 तर ते आहे 2003 स्वच्छ जल वर्ष. स्वच्छ जल. ओके, योग्य उत्तर पर्याय क्रमांक 3 2003 स्वच्छ जल वर्ष. समोरचा प्रश्न, दर्पणकार म्हणून आपण कोणाला ओळखतो? पहा, दर्पणकार म्हणून आपण बाळशास्त्री जांभेकर यांना ओळखतो. ओके, योग्य उत्तर पर्याय क्रमांक 2 बाळशास्त्री जांभेकर. समोरचा प्रश्न,
खालीलपैकी डॅश डॅश या प्राण्यास महाराष्ट्राचा राज्य प्राणी म्हणून गणले जाते. पहा, जो शेकरू प्राणी आहे मित्रांनो, शेकरू प्राण्याला महाराष्ट्राचा राज्य प्राणी म्हणून ओळखलं जातं. ओके, या प्रश्नाचं योग्य उत्तर असेल पर्याय क्रमांक 3 शेकरू. पुढे पाहूया. महाराष्ट्रात बुलढाणा जिल्ह्यात असलेले खाऱ्या पाण्याचे सरोवर डॅश डॅश आहे. पहा, महाराष्ट्रात बुलढाणा जिल्ह्यात असलेले खाऱ्या पाण्याचे सरोवर डॅश डॅश येथे आहे, लोणार सरोवर येथे. ओके, योग्य उत्तर पर्याय क्रमांक 2 लोणार. पुढे पाहूया. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील लाकडी रंगीत खेळण्यासाठी प्रसिद्ध असलेले ठिकाण डॅश डॅश येथे आहे, सावंतवाडी. योग्य उत्तर पर्याय क्रमांक 1 सावंतवाडी येथे. पुढे पाहूया. ग्रामपंचायतीचा सचिव कोण असतो? ग्रामपंचायतीचा सचिव असतो ग्रामसेवक. योग्य उत्तर पर्याय क्रमांक 1 ग्रामसेवक. समोरचा प्रश्न. कीर्तनाच्या माध्यमातून राष्ट्र जागृतीचे कार्य करणाऱ्या डॅश डॅश यांना आपण राष्ट्रसंत म्हणून ओळखतो. पहा, राष्ट्रसंत आपण तुकडोजी महाराजांना बोलतो. ओके, योग्य उत्तर पर्याय क्रमांक 2 तुकडोजी महाराज. पुढे पाहूया. डॅश डॅश या मराठी संतांची भारुडे व गवळणी आज ही जनसामान्यात लोकप्रिय आहेत. कोणाची भारुडे आणि गवळणी आज ही प्रसिद्ध आहेत रे? तर ती संत एकनाथांची. ओके, योग्य उत्तर पर्याय क्रमांक 4 एकनाथ. पुढे पाहूया. महाराष्ट्राच्या विधान परिषदेच्या सभासदांची मुदत डॅश डॅश इतकी असते. पहा, महाराष्ट्राच्या विधान परिषदेच्या सभासदांची मुदत 6 वर्षाची असते. ओके, योग्य उत्तर पर्याय क्रमांक 2 6 वर्षे. पुढे पाहूया. जय जवान जय किसान ही घोषणा खालीलपैकी कोणी दिली होती? पहा, जय जवान जय किसान ही घोषणा लाल बहादूर शास्त्री यांनी दिली होती. ओके, योग्य उत्तर पर्याय क्रमांक 2 लाल बहादूर शास्त्री. समोरचा प्रश्न. पोचमपड प्रकल्प कोणत्या राज्यात आहे? पहा, पोचमपड प्रकल्प हा आहे कर्नाटकमध्ये. ओके, योग्य उत्तर पर्याय क्रमांक 2 कर्नाटक. समोरचा प्रश्न. जागतिक बँकेचे मुख्यालय कोणत्या ठिकाणी आहे? तर ते आहे वॉशिंग्टन येथे. ओके, योग्य उत्तर पर्याय क्रमांक 3 वॉशिंग्टन जागतिक बँकेचे मुख्यालय. ओके, पुढे पाहूया. हु वेअर द शूद्राज या साहित्य कृतीचे साहित्यिक कोण आहेत? पहा, हु वेअर द शूद्राज या साहित्य कृतीचे साहित्यिक आहेत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. ओके, योग्य उत्तर पर्याय क्रमांक 1 डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. समोरचा प्रश्न. रेडिओचा शोध कोणी लावला? रेडिओचा शोध लावलेला आहे जी मार्कोनी यांनी. ओके, योग्य उत्तर पर्याय क्रमांक 1 जी मार्कोनी. समोरचा प्रश्न. अलाहाबादचे नवीन नाव काय आहे? पहा, अलाहाबादचे नवीन नाव आहे प्रयागराज. ओके, योग्य उत्तर पर्याय क्रमांक 2 प्रयागराज. समोरचा प्रश्न. व्हिक्टोरिया मेमोरियल हॉल कोणत्या ठिकाणी आहे? पहा मित्रांनो, व्हिक्टोरिया मेमोरियल हॉल आहे मुंबई येथे. ओके, योग्य उत्तर पर्याय क्रमांक 2 मुंबई. समोरचा प्रश्न. राज्यसभा अर्थविषयक विधेयक जास्तीत जास्त किती दिवस विचाराधीन ठेवू शकते? पहा, राज्यसभा अर्थविषयक विधेयक जास्तीत जास्त 14 दिवस विचाराधीन ठेवू शकते. ओके, योग्य उत्तर पर्याय क्रमांक 4 14. समोरचा प्रश्न. कोणता धातू लोखंडाचे गंजणे रोखतो? पहा, जस्त हा धातू लोखंडाचे गंजणे रोखतो. ओके, योग्य उत्तर पर्याय क्रमांक 4 जस्त. समोरचा प्रश्न. अणुशक्ती आयोगाची स्थापना केव्हा झाली? अणुशक्ती आयोगाची स्थापना 1948 मध्ये झाली. ओके, योग्य उत्तर पर्याय क्रमांक 3 1948. समोरचा प्रश्न. अणुऊर्जा प्रकल्प कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? पालघर येथे आहे. योग्य उत्तर पर्याय क्रमांक 1 पालघर. समोरचा प्रश्न. भारताच्या राष्ट्रगीतास घटना समितीने केव्हा मान्यता दिली? पहा, भारताच्या राष्ट्रगीतास घटना समितीने 24 जानेवारी 1950 या दिवशी मान्यता दिली. ओके, योग्य उत्तर पर्याय क्रमांक 1 24 जानेवारी 1950. समोरचा प्रश्न. महाराष्ट्रातील कोयना धरणाची पाणी साठवण क्षमता किती आहे? पहा, कोयना धरणाची पाणी साठवण क्षमता आहे 105 TMC. ओके, योग्य उत्तर पर्याय क्रमांक 1 105 TMC. समोरचा प्रश्न. महाबळेश्वर या ठिकाणी डॅश डॅश पालन केंद्र आहे. पहा, महाबळेश्वर या ठिकाणी मधुमक्षिका पालन केंद्र आहे. ओके, योग्य उत्तर पर्याय क्रमांक 3 मधुमक्षिका पालन केंद्र. ओके,